भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला थोड्याच वेळात पृथ्वीवरती परतणार आहे। खरं तर भारतासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असेल। अनेक प्रकारचं संशोधन देखील त्यांनी केलेलं आहे। तर शुभांशु शुक्ला यांचं यान कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागामध्ये परतणार आहे। शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे भारतासोबत जगभरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सर आपल्यासोबत जोडलेले आहेतच। अरविंद सर, खरं तर भारतासाठी हा ऐतिहासिक आणि तितकाच आनंदाचा क्षण आहे, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये अंतराळयान हे पृथ्वीवरती परततंय। खरं तर ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती। नेमकी या मोहिमेची वैशिष्ट्य काय होती आणि भारताला या संशोधनाच्या माध्यमातून कशा प्रकारे फायदा होणार आहे? बघा, आधी पुढे बोलण्यापूर्वी मी आता टीव्ही वरती पण बघतोय त्यांच्या चॅनलवरती की आता त्यांचा जो काही ब्लॅकआउट पिरियड सुरू झालेला तो आता मला वाटतं आणखीन 1 मिनिटामध्ये संपेल, कारण त्यांनी पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता 4च मिनिटांनी ते जमिनीवरती म्हणजे पाण्यामध्ये उतरतील। आता हा जो आपण बघतोय की आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, तर हा प्रचंड महत्वाची बाब आहे ही कुठल्याही देशासाठी, कुठल्याही शास्त्रज्ञासाठी, की तुम्ही अंतराळामध्ये जाऊन प्रयोग करताय आणि अंतराळामध्ये जाऊन प्रयोग करणं आणि त्याचे जे काही फायदे आहेत। कारण अनेकदा असं बोलण्यात येतं की तुम्ही इतका खर्च करून अंतराळ कशासाठी जाता, तर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की खूप कमी गुरुत्वीय बलामध्ये जेव्हा काही प्रयोग करण्यात येतात तर त्याचा कसा इफेक्ट आपल्यावरती होऊ शकतो हे बघण्यात येतं ह्या मोहिमांमध्ये किंवा या प्रयोगांमध्ये। आणि त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा मी लोकांना सांगेन, कारण अनेकदा लोक असे प्रश्न विचारतात की हे कशासाठी, तर अनेक असे औषधं आहेत, काही विशेषतः कॅन्सरसाठी असलेली औषधं आहेत की ज्यांचं निर्माण जे आहे किंवा ते कसे काम करू शकतात ते अंतराळ स्थानकामध्येच निर्माण झालेले आहेत। तर ह्याच्यात काही वाद नाही की आपल्याला अंतराळ मोहीम महत्वाची आहे किंवा नाही। ती खरं म्हणजे या मोहिमा न करणंच चुकीचं ठरेल। या मोहिमा अत्यंत महत्वाच्या आहेत। असं आपल्याला दिसतंय की कदाचित त्यांनी ते लँड केलेलं आहे पाण्यामध्ये। तुमच्या स्क्रीनवरती मी बघतोय की खूप लोक भारताचा झेंडा घेऊन आहेत। तर एक फार उत्साहाचं वातावरण आहे। स्पेस ह्याचं पण दिसायला लागलेलं आहे आपल्याला आतल्या भागाचं। आणि ओके, आता पॅराशूट मधनं पण ते जमिनीकडे यायला लागलेत। वा, अत्यंत उत्तम सुंदर दृश्य मला तुमच्यामुळे बघायला मिळतंय आता या खडकेला। हो, अगदी अरविंद सर, हा खरं तर भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे। खरं तर एवढे दिवस संशोधन केलं आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती संकलन करून हे यान आता पृथ्वीवरती परतलेलं आहे। ही जी माहिती संकलित करण्यात आली तिचा कसा फायदा आपल्याला होणार आहे? बघा, आता जी माहिती संकलित करण्यात आलेली आहे, मी मगाशी की ते घेऊन गेले ते कडधान्य जे आहे त्यांना कसे मोड येतात आणि पुढच्या ह्याच्यामध्ये, पुढच्या कार्यामध्ये, पुढच्या मिशनमध्ये त्याचा उपयोग होणार आहे। मला आता जावं लागणार आहे बाहेर। तुम्हाला सांगितलं होतं, पण परत भेटू। धन्यवाद। ठीक आहे अरविंद सर, तुम्ही लोकशाही मराठी सोबत जोडला गेलात। महत्त्वाची माहिती या मोहिमेच्या संदर्भातली तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद। तर अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं पृथ्वीवरती आगमन झालेलं आहे। खरं तर भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आपण पाहतोय। त्यांचं यान हे आता पृथ्वीवरती आलेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण भारत सज्ज झालेला होता। प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय आणि आनंदाचा क्षण। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे आता पृथ्वीवरती परतत आहेत। त्यांचं जे यान आहे ते कॅलिफोर्नियाच्या तटवर्ती भागामध्ये परतत आहे आणि त्याचीच ही दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। शुभांशु शुक्ला यांच्या परतीमुळे भारतासोबत जगभरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण महत्त्वाचं संशोधन त्यांनी अंतराळामध्ये जाऊन केलेलं आहे आणि त्या संशोधनाचा नक्कीच भारतासोबतच संपूर्ण जगाला याचा मोठा फायदा होणार आहे। तर आरोग्य क्षेत्रासंदर्भात देखील जे महत्त्वाचं संशोधन करण्यात आलं ते संशोधन आपल्या आरोग्य क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचं असेल। खगोलशास्त्रज्ञ अरविंद सर आपल्याशी जोडलेले होते, त्यांनी देखील या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे। तर 4 अंतराळवीरांसह 25 जून पासून ते अवकाशामध्ये होते। तर सोमवारी दुपारी 4:30 वाजल्यापासून शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला होता आणि सुखरूपपणे आता ते पृथ्वीवरती परतत आहेत आणि नक्कीच संपूर्ण जगासाठी ही महत्त्वाची बाब आहे आणि भारतासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। ठिकठिकाणी त्यांचं हे स्वागत केलं जातं, आपण पाहतोय। ही दृश्य देखील आपल्याला दिसतायत।
कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागामध्ये त्यांचं हे यान परततं आहे. शुभांशु शुक्ला यांच्या स्वागताला पृथ्वी सज्ज झाल्याचं देखील आता पाहायला मिळतंय, कारण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अभिमानाचा क्षण आहे. अनेक बाबींच्या संदर्भात जे महत्त्वाचं संशोधन केलं त्याचा फायदा भारताच्या प्रत्येक क्षेत्राला होणार आहे. आणि खरं तर ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच ऐतिहासिक देखील होती. आणि आता अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परत आहेत. ही दृश्य देखील आपण पाहतोय. लोकशाही मराठीच्या माध्यमातून हे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 अंतराळवीर हे 25 जून पासून अवकाशामध्ये होते. अत्यंत महत्त्वाचं संशोधन देखील त्यांनी अंतराळामध्ये केलं. ड्रॅगन अंतराळामध्ये कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनारी ते उतरणार असल्याचं पाहायला मिळताना ही थेट दृश्य आपण पाहतोय. अखेर ते पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि समुद्रामध्ये सुरक्षितपणे हे लँडिंग यशस्वी झालेलं आहे. जल्लोष देखील केला जातोय आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण. कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागामध्ये त्यांचं हे यान सुखरूपपणे परतलेलं आहे. ही दृश्य देखील आपण पाहतोय. सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं. खरं तर लँडिंगचा जो सगळा कालावधी असतो तो धोकादायक मानला जातो. मात्र या संपूर्ण परिस्थितीवर मात करत आता सुरक्षितपणे हे लँडिंग झालेलं आहे. संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा हा क्षण आणि भारतासाठी अभिमानाचा हा क्षण आहे. अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आपण पाहतोय. खरं तर हे आनंद अश्रू आहेत. त्यांना ते ज्यावेळेस मोहिमेवर गेले होते त्यावेळेस देखील त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू पाहिलेले होते आणि आता पुन्हा एकदा ते परत आहेत आणि त्यावेळेस सुद्धा हे आनंद अश्रू त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यांमध्ये आपण पाहतोय. काही विद्यार्थी देखील त्यांच्या स्वागतासाठी एकवटल्याचं पाहायला मिळते. सर्वजण याचं थेट आणि लाईव्ह प्रक्षेपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतायत आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय. एका बाजूला सुरक्षितपणे हे यान लँडिंग झालेलं आहे आणि दुसरीकडे हा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर भारतासाठी आणि जगासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच ऐतिहासिक होती, कारण अनेक महत्त्वाची संशोधनं अंतराळामध्ये करण्यात आली, अनेक माहिती संकलन करण्यात आली आणि त्या माहितीचा भारताला, जगाला सर्वात मोठा फायदा होणार आहे. अनेक दिवसांनंतरचा खरं तर हा योग जुळून आलेला होता आणि सुरक्षितपणे आता हे लँडिंग झालेलं आहे. शुभांशु शुक्ला अखेर पृथ्वीवरती परतलेले आहे. 4 अंतराळवीर त्यांच्या सोबत होते. 25 जून पासून ते अवकाशामध्ये होते आणि या संपूर्ण यशस्वी संशोधनानंतर त्यांचं यान हे पृथ्वीवरती परतलेलं आहे. तर भारतामध्ये आता ठिकठिकाणी जल्लोष केला जातोय. विविध माध्यमातून त्यांचे ही जी लँडिंग समुद्रामध्ये करण्यात आलं त्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील अनेक जण बघतात आहे आणि आनंदोत्सव देखील साजरा केला जातोय. खरं तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत. ॲक्सिओम 4 ही मोहीम अखेर यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंचवीस जूनला या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली होती. 25 जूनला दुपारी 12 वाजता ॲक्सिओम 4 या मोहिमेच्या अंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये गेलेले होते. शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांचा 18 दिवस हा सगळा मुक्काम होता. या 18 दिवसामध्ये अनेक परिस्थितींचा सामना त्यांनी केला, संशोधन केलं. काही प्रक्रिया ज्या तिथे करण्यात येणार होत्या त्या प्रक्रिया देखील यशस्वी झाल्याचं देखील आता कळतंय. शुभांशु शुक्ला यांच्याकडनं 17 दिवसामध्ये तब्बल 60 वैज्ञानिक प्रयोग अंतराळामध्ये करण्यात आले. त्यातले बरेचसे प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते. 25 जूनला दुपारी 12 वाजता ॲक्सिओम 4 ही मोहीम सुरू झालेली होती आणि या मोहिमेच्या अंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये गेले होते आणि अखेर आता कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं हे यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आहे आणि त्यांचे कुटुंबीय आता माध्यमांशी संवाद साधतायत. ते देखील आम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. खरं तर 25 जूनला ज्यावेळेस या मोहिमेला सुरुवात झाली त्यावेळेस देखील त्यांचे आईवडील माध्यमांच्या समोर आलेले होते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि आता पुन्हा एकदा ते यशस्वीरित्या पृथ्वीवरती परतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय माध्यमांशी बोलतायत. शुभांशु के परिवार वाले सीएमएस में मौजूद हैं. फिलहाल अभी बोलने को तैयार नहीं है क्योंकि जो एक अरे मनीष भैया थोड़ा सा सर ये कर दीजिए.
We need some assistant over here, please. No, please पीछे भी कोई ऐसे इंटरव्यू नहीं देगा. I'm so sorry. दुपारी 12 वाजता ॲक्सिओम फोन या मोहिमेच्या अंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये गेलेले होते. सर को धन्यवाद है. कॅलिफोर्नियामध्ये यशस्वी त्यांचं हे लँडिंग झालेलं आहे. खगोलशास्त्रज्ञ लीना बोकेल आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. लीनाजी, स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर येते. खरं तर हे संपूर्ण आपलं जे मोहीम होती ती फत्ते होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अखेर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि भारतासाठी खरं तर हा आनंदाचा क्षण आहे. पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? खरं तर भारताचे पहिले नागरिक आहेत शुभांशु शुक्ला जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाऊन आले. कारण अवकाशात पहिले जाणारे 40 वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्माजी जाऊन आले. ती इंडो रशियन मिशन होती, परंतु इस्रो कडून रिप्रेझेंट करून लीनाजी, मी तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतोय. आपण पुन्हा एकदा बोलूयास, पण काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया येतात. त्यांच्या आई बोलतात, आपण तिकडे जातो. भाई अब आ गए, अब उतरने वाले हैं एकदम. आपकी बेटी उनके स्वागत के लिए हाँ वही है, ह्यूस्टन में गए थे. वहाँ बेटा, हमारा बेटा बहू भी अमेरिका में अटलांटा में रहते हैं लोग, तो वो लोग गए थे. उनको अंतरिक्ष में जाने के टाइम वही थे सब. फिर वो वापस आएंगे तो आ जाएंगे सब लेके. हाँ, खगोलशास्त्रज्ञ लीना मॅम आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. लीनाजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. कशा पद्धतीची ही मोहीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे? कारण यशस्वीरित्या आता लँडिंग झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहत होतो. आणि कसा फायदा भारताला या मोहिमेचा आता होणार आहे? नक्कीच मी म्हणाले तसंच पर्सनल लेवलला त्यांना ही एक अचिव्हमेंट आहे. मिशन अकम्प्लिश्ड म्हणू शकतो इस्रोसाठी, कारण इस्रोने खूप मोठं योगदान आणि इवन कमर्शियल क्रू साठी या प्रोग्रामसाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन क्रोड्स ऑफ रुपीज मध्ये दिलेलं आहे. नासा, एक्झियम, युरोपियन स्पेस एजन्सी, इस्रो या सगळ्या स्पेस एजन्सीजचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि इंडियन एअरफोर्स ला सुद्धा ही एक दिस इज अ मॅटर ऑफ प्राईड, कारण पहिल्यांदाच इंडियन एअरफोर्सचे पायलट इंटरनॅशनल स्पेस स्टेशन गेले आणि 7 प्रकारचे विविध प्रयोग करून ते आता सक्सेसफुली त्यांचे प्रोजेक्ट करून येत आहेत. आणि खूप गोष्टी झाल्या तिथे घडल्या. फोटोग्राफ काढले, व्हिडिओज त्यांनी शेअर केले. ऑनरेबल मोदीजींच्या संपर्क आई वडील आणि फॅमिली परिवार बरोबर. आणि ते आल्यानंतर नक्कीच रिअल लाईफ हिरो, म्हणजे नॅशनल हिरो फॉर अस. आणि ते म्हणतात की परत आल्यानंतर यंगस्टर्सना, युवा पिढीला सुद्धा ते मोठा प्रोत्साहन देणार आहेत. कारण येणाऱ्या काळात गगनयान मोहीम घडेल, मग इस्रोचे अनेक नंतर मिशन आहेत आणि इस्रोसाठी जॉईन होण्यासाठी, इस्रोमध्ये जॉईन होण्यासाठी यंगस्टर्सना ते नक्कीच प्रेरणा देतील. आणि ही जे बिग इन्स्पिरेशन खूप जणांसाठी आता त्यांचं मोठं इन्स्पिरेशन आहे भारतासाठी. आणि ते एनडीएचे पुण्यामध्ये एनडीएची ट्रेनिंग पहिली त्यांची, मग इंडियन एअरफोर्स मध्ये निवड झाली. IIST बँगलोरमध्ये त्यांनी मास्टर्स केलं एरोनॉटिक्स एरोस्पेस मध्ये. आणि ते असे टेक्निकली सज्ज आहेत आणि पायलट म्हणून सुद्धा अनेक प्रकारचे कॉम्प्लेक्स एअरप्लेन्स उडवल्यानंतर म्हणूनच त्यांची निवड झाली या गगनयान मोहीमसाठी. आणि मग त्यानंतर एक्झियम 4 ही जी इंटरनॅशनल मोहीम आहे तिथे त्यांची निवड झाली. सक्सेसफुली त्यांनी या सगळ्या मॅन्युव्हर्स करून, कारण पायलट म्हणून या मिशनचे तेच रिप्रेझेंट करत होते. आणि पायलटच्या हातात खूप कंट्रोल असतो आणि क्रुशियल मॅन्युव्हरिंग, जाताना डॉकिंग, अनडॉकिंग आणि परत येताना रिएंट्री आणि मग डिसेलरेशन. आणि खरं तर त्यांचा खूप मोठा रोल होता. जितका मिशन कमांडर पेगीचा होता तितकाच शुक्सचा पण होता. आणि खरं तर टीमवर्क असतं, कारण 4 ॲस्ट्रॉनॉट्सनी त्यांनी त्यांचं कार्य छान केलेलं आहे. 60 प्रयोग केले विज्ञानाचे. आणि त्यामुळे हा एक रेकॉर्डच आहे एक प्रकारचा, कारण ISS मध्ये 2 आठवड्यांमध्ये इतके इंटेन्सिव्ह त्यांचे प्रयोग झाले.
सो इट इज अ व्हेरी सक्सेसफुल मिशन आणि आपण म्हणू शकतो की ही खूप यशस्वी मोहीम झालेली आहे आणि भारतासाठी हा नक्कीच मोठा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे. अगदी लीनाजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच, पण काही प्रतिक्रिया देखील आपण आपकी आखिरी बात कल हुई थी क्या? कुछ समय बात हुई थी, अब तो पूरा मिशन कंप्लीट हो गया, क्या कहना धन्यवाद आपको, धन्यवाद। धन्यवाद और साथ में आप लोगों का भी धन्यवाद जो आप लोगों ने इतना सबको दिखाया, पूरी मेहनत की, दिल दुनिया को दिखाया कि कैसे गया और कैसे आया बेटा, मतलब पूरा आप लोगों ने दिखाया, इसके लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद। आंटी थोड़ा इमोशनल भी हो गई थी आप उस वक्त जब लैंडिंग बेटा इतने दिन बाद लौटा है तो थोड़ा सा भावुक होना बनता है, लेकिन खुशी भी आई बहुत ज्यादा। कल बात हुई थी क्या? कुछ बात हुई थी क्या? कह रहे थे आखिरी समय में कल नहीं बात हुई है, परसों बात हुई थी। धन्यवाद है आपको, धन्यवाद है सबको, धन्यवाद है सबको धन्यवाद है, बहुत खुश है, पूरा परिवार खुश है। बहुत बड़ा मिशन करके आया। We still have something to watch. आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद। And we are so happy. We have next step right now. Please watch that immediately. It's important one. Very important. He's coming out of the cupola. That cupola. Please watch that. थेट दृश्य देखील आपण पाहतो. एका बाजूला शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामधले आनंद अश्रू देखील आपण पाहिलेलो आहे. खरं तर संपूर्ण भारतामध्ये हा जल्लोष केला जातोय. भारताच्या दृष्टिकोनातून हा आनंदाचा क्षण आहे. अतिशय महत्त्वाचं हे संशोधन करून शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. खरं तर शुभांशु हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. यशस्वीरित्या ही संपूर्ण मोहीम पार पडली. 60 प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग देखील त्यांनी या संपूर्ण मोहिमेमध्ये केले आणि त्यातले बरेच प्रयोग यशस्वी झाल्याचं देखील कळतंय. आणि खरं तर आरोग्य क्षेत्रासाठी देखील काही महत्त्वाच्या प्रयोगांचा यामध्ये समावेश आहे. काही औषधांच्या संदर्भातलं देखील संशोधन त्यांनी अंतराळामध्ये जाऊन केलेलं आहे. खरं तर त्या संशोधनाचा भारताच्या आरोग्य क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचं देखील खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण असलेली ही मोहीम खरं तर आता यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅलिफोर्नियामधील समुद्रामध्ये हे लँडिंग यशस्वी झालेलं आहे. दुसरे दृश्य आपण पाहतोय. या संपूर्ण लँडिंगचं थेट आणि लाईव्ह प्रक्षेपण भारतात प्रत्येक ठिकाणी आता बघितलं जात आहे. शाळा, कॉलेजेस आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये देखील हा सगळा आनंदोत्सव साजरा केला जातोय. आणि यशस्वीपणे लँडिंग झाल्यानंतर संपूर्ण भारतामधला हा जल्लोष देखील आपण एका बाजूला पाहतोय. 4 अंतराळवीर यांचा हा समूह 18 दिवस अंतराळामध्ये ते गेलेले होते आणि संशोधन केलं. 17 दिवसामध्ये त्यांनी 60 वैज्ञानिक प्रयोग देखील केल्याचं कळतंय. आणि या सगळ्या प्रयोगांचा भारताला मोठा फायदा देखील होणार आहे, तर सोबतच जगाला देखील मोठा फायदा होणार आहे. पूरे देश को खुशी है, आप सब लोगों को खुशी है कि बच्चा हमारा वापस सकुशल वापस आ गया. ये हमारे लिए और देश के लिए सबके लिए गौरव, देश के लिए बड़ा गर्व की बहुत गर्व की बात है. हमारे लिए खुद गर्व की बात है. हम हमारे लिए सबके लिए देश के गर्व, मतलब जो है देश का परिवार के लिए कितना खुशी का पल है, कितना बहुत खुशी का पल है. बहुत हम लोग तो जो है वेट कर रहे थे. सकुशल वापसी का जो है वो पूरी तरह संपन्न हुआ. उसके जाने से लेकर आने तक का जो वक्त बिल्कुल जाएंगे, बिल्कुल रोज जाते हैं, करते हैं और आज भी करते, अब तो करते ही रहेंगे. जो पूरा वक्त था जो गुजरा है वो किस तरीके से परिवार, अब थोड़ा सा मतलब वो तो रहता ही है, मन में रहता है कि क्या सकुशल हो जाए, एक चीज़ तो रहती है. तो वही चीज़ रही मन में. अभी 10-15 दिन लगेंगे. 15 दिन का है टाइम है. जो यहाँ इंडिया आने में 10-15 दिन लग जाएंगे. अब वो आएंगे तब फिर देखेंगे. तो मतलब पहले डिसाइड तो हो उनका आने का, तब तैयारी करेंगे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.